सप्तशृंगी गडाच्या पायथ्याशी हे मंदिर आहे। मंदिर जेव्हा पुरातन स्वरूपात असेल तेव्हा खरोखरच देखणं असेल याची साक्ष पटते। सप्तशृंगी गड। पाळेपिंपरीला कसं यायचं त्याचा गुगल मॅप लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये देत आहे, आपण जरूर या। महादेवाचं मंदिर जरी आता जीर्णोद्धार करून नवीन पद्धतीचं बनवण्यात येत असलं तरी मार्कंडेय ऋषींचं मंदिर अजूनही जुन्या स्वरूपात आहे, त्याचं दर्शन जरूर घ्यावं। हे मार्कंडेय ऋषींचं मंदिर आहे, अतिप्राचीन म्हणून हे मंदिर ओळखलं जातं। मंदिर खूपच जीर्णावस्थेत आहे आता। मार्कंडेय ऋषी, त्यांचे माता पिता मुरकुंड ऋषी आणि मायावती ही माता होती, त्यांचं हे मंदिर आहे। मावशी इथे कुठे चैत्रामध्ये भरते ना महाशिवरात्रीला? इथे महाशिवरात्रीला इथे जत्रा भरते, यात्रा भरते। खूपच जीर्णावस्थेत आहे, पण शासनाकडनं मंदिराचा जीर्णोद्धार पण सुरू आहे। जे मंदिरामध्ये प्रवेश केल्या केल्या आपल्याला नजरेस दिसते ती म्हणजे नंदी महाराजांची एक सुबक मूर्ती। अतिशय छोटीशी जरी असली तरी सुद्धा खूपच सुंदर अशी ही मूर्ती आहे। आणि आत गेल्यावर एक वैशिष्ट्यपूर्ण शिवलिंगी, हे शिवलिंग द्विलिंग पद्धतीचं आहे। शंकराची अशी पिंडी मी आजपर्यंत नाही बघितली। इतके शंकराची मंदिरं मी व्हिडिओ शूट केली, पण ह्या पद्धतीची शंकराची पिंडी मला नाही बघायला मिळालेली। अतिशय वैशिष्ट्यपूर्ण आहे। या पद्धतीच्या शिवलिंगाबद्दलची माहिती आपल्याकडे जर काही असेल तर जरूर मला कॉमेंट्स करून कळवा। मागेच ह्या देवळीमध्ये एक मूर्ती दिसते, एक देवता आपल्या मांडीवर दुसरी देवता घेऊन बसली आहे अशी ही मूर्ती आहे। उमामहेश्वरांची असावी किंवा गणपती आणि रिद्धिसिद्धी यापैकी कोणाची तरी असावी। मूर्ती खूपच झीज झाल्यामुळे ओळखण्याच्या पलीकडे आहे। ते 6 मूर्त्या वेगवेगळ्या देवतांच्या आपल्याला दिसत आहेत। वेगवेगळे आसन आणि वेगवेगळ्या स्थितीमध्ये हातामध्ये वेगवेगळी आयुध किंवा साहित्य घेऊन या मूर्त्या आपल्याला दिसतात। वरती कमळ शिल्प असावं। मंदिराचं भग्नावस्था आपल्याला इथे जाणवते, पण मंदिर खूप प्राचीन असावं याची साक्ष सुद्धा आपल्याला इथे पटते आहे। ह्या प्रकारचे सपोर्ट इथे शासनाकडनं लावण्यात आलेले आहेत आणि जे मूळ महादेव मंदिर आहे त्याचा जीर्णोद्धार सुद्धा इथे सुरू आहे। तर मार्कंडेय ऋषी, त्यांचे माता पिता यांचं हे मंदिर आहे असं मानलं जातं। तशी पाटी पण इथे आहे। ही एक उमामहेश्वरांची मूर्ती आता खंडित झालेली आहे, पण पूर्वीच्या काळी खूप सुंदर अशी मूर्ती असावी। इथे श्री गणेशांची एक सुंदर मूर्ती आहे। बहुतेक मूर्ती
अलीकडे बनवण्यात आली असावी आणि इथे ठेवण्यात आली असावी। मंदिराच्या शेजारी एक सुंदरसा ओढा इथून वाहताना आपल्याला दिसतो। पावसाळ्यामध्ये या भागाचं सौंदर्य काही औरच असेल हे निश्चित। हा सप्तशृंगीचा गड आपल्याला दिसता आहेत। ते सप्तशृंगीला तिथे असलेले धर्मशाळा किंवा असलेले हॉटेल्स आणि मुख्य मंदिरामध्ये जाण्यासाठी बनवलेला तो रोपवे आणि त्याच्याच पायथ्याशी इथे हे आहे पुरातन प्राचीन असं शिव मंदिर। या शिव मंदिराचा जीर्णोद्धार आता करण्याचं काम सुरू आहे, त्यामुळे त्याचं प्राचीन जे स्वरूप होतं ते आता बदलण्यात आलेलं आहे। मंदिराच्या इथे असलेला हा नंदी कलाकुसर केली जाते आहे, पण जो प्राचीन बाज मंदिराचा होता तो मात्र आता नष्ट झालेला आपल्याला दिसतो। मंदिर सुंदर आहे, अजून बनवण्यात येतं आहे आणि आपल्याला इथे दिसतेय शंकराची प्राचीन पिंडी, त्यावर होणारा हा अव्याहत असा अभिषेक। प्राचीन मंदिर जरी असलं तरी आता फक्त पिंडीचा स्वरूपच प्राचीन शिल्लक आहे, बाकी जीर्णोद्धार करून मंदिराचं स्वरूप बदलण्यात येतं आहे। मंदिराला नवीन स्वरूप देण्यात येतंय। हे हेमाडपंथी मंदिर म्हणून पूर्वीच्या काळी प्रसिद्ध होतं, पण आता त्याचा कायापालट होतो आहे। या पद्धतीने जीर्णोद्धार व्हावा का पूर्वीचं स्वरूप तसंच राखून ठेवण्यात यावं, हा एक वेगळा विषय आहे। पण मंदिराचा जीर्णोद्धार होतोय त्याच्यामध्ये समाधान मान्य करून भोलेशंकरांचं दर्शन घेणं हे क्रमप्राप्त आहे। जय भोलेनाथ। शिवपिंडी ही अति विशाल आहे आणि शिवपिंडीची रुंदी जी आहे ती साधारणतः 4-4.5 फूट किंवा त्यापेक्षा जास्त असावी आणि उंची ही 2.5 ते 3 फूट एवढी आहे। खूपच विशाल अशी शिवपिंडी आहे। त्याच्यावर सतत होणारा हा अभिषेक आणि हे आता नवीन पद्धतीने सुरू असलेलं बांधकाम, जीर्णोद्धार होतो आहे याचा आनंद आणि पुरातन स्वरूप त्याचं नष्ट झालं याचं दुःख, अशा दोन्ही गोष्टी, दोन्ही भावना मनामध्ये ठेवून आता आम्ही या मंदिराचा निरोप घेत आहोत। जय महाकाल। जुन्या पुरातन अशा मूर्त्या इथे ठेवण्यात आलेल्या आहेत। जुन्या पुरातन मूर्ती चालुक्य काळातील साधारणतः 12व्या शतकातील निर्मिती असलेले हे मंदिर आहे।
नागर शैलीतील मंदिरे त्यांच्या वास्तुस्थापत्यासाठी, कलाकुसरीसाठी प्रसिद्ध असतात. त्यांचा जीर्णोद्धार त्यांचे मूळ स्वरूप राखून व्हायला हवा. शासन दरबारी हीच कळकळीची विनंती करण्यासाठी हा व्हिडिओ अधिकाधिक लोकांपर्यंत पोचवावा हीच आपल्या सर्वांना विनंती. तेव्हा लाईक करा, शेअर करा. पुन्हा भेटू अशाच नाविन्यपूर्ण आणि माहितीपूर्ण व्हिडिओत. तोपर्यंत काळजी घ्या. टेक केअर अँड थँक यू.